बापरे, का मुलींना कळत नाही एवढं आपण ऐकतो. आईला सांगून गेली बाहेर की मी चालले मैत्रिणीबरोबर आणि ती पोरगी लग्न लावूनच झाली. त्या काकूंच्या पोरगी पण असंच म्हटली आईला, मैत्रिणीचं लग्नाला जाते म्हणून गेली आणि मुसलमानचं पोराशी लग्न करून आली. आणि ओम नमः शिवाय माझ्या यूट्यूब फॅमिली, कसं आहात तुम्ही? ठीक असताल? मी पण मस्त आहे, मजेत आहे. मी आज सकाळी सकाळी काय करायला लागलं माहिती आहे का? नेमका माझी कपाटात आत्ताच गांगाचं कपाट आवरलं होतं ना, आता महिना पण नसन झालं, परत इतकं घाण झालं. आणि मला आता माझे कपाट आवरत होते ना, आणि कापड आणून मी तसेच ठेवले होते. ते तसेच अजून तसेच आहेत, शिवायला पण नाही मी अजून टाकले. म्हणजे जे जुन्या जे फॅशन होतं ना, प्लेन ड्रेस वगैरे, मला इतकं आवडतं ना तसं ड्रेस. मला ना झांकी पँकी नाही आवडत मला ड्रेस, पण मला असे सिंपल आणि साधं सोबर असे ड्रेस आवडतात. हे बघा कापड आणून ठेवले, आणि हे बारकी बहिणीला आणले होते. हे असे कापड आहे तिला शिवायला, असे फुल हाताचे वगैरे नाही का, असे इतकं छान वाटतात ना, मला लय आवडतात असे प्लेन वगैरे नाही का, असे प्लेन वगैरे असे. हे माझ्यासाठी आणले होते. अजून एक माझी दोन शिवले मी, एक मेहंदी कलरचे असे कापड आणून प्लेनचं, गेल्या वर्षी उरसात घातले होते मी ते. आणि एक आहे रेड कलर आहे, इतकं छान वाटतं ना ते. असे छान व्यवस्थित फक्त शिवलं पाहिजे बरं का, मस्त व्यवस्थित शिवलं ना इतकं सुंदर वाटतं, सिंपल आणि साधा. आणि तुम्हाला म्हणजे आपल्याला, म्हणजे मला जर आवडतं कधी लेस म्हणजे व्यवस्थित सोबर सिंपल वगैरे असे लावलं ना मनाने. मी ते मेहंदी कलरचे ड्रेस तुम्हाला कधीतरी दाखवेल, त्याला लेस लावलेले अशी खाली वगैरे, मी माझ्या मनानेच लावून घेतले वगैरे. खूप छान वाटतं असे ड्रेस. आता भरपूर असेच कापड आणणार आहे ना, अशी ह्याच्यातच शिवणार आहे, अशी वेगवेगळ्या फॅशन वगैरे अशी. हे बघा मॅगी खाते, म्हणजे मॅगी बनवले आज नाश्त्याला. आणि हे बघा मॅगी आणि चीज वरण. मंद गॅसवर शेंगदाणा भाजले की ब्राऊन होतात ना, ते अशी, म्हणजे मोठ्या गॅसवर भाजलं ना अजिबात हे होत नाही. अशी कधी कधी विनाकारणच उशीर होतो. मला आज काय माहीत, अशी अंग जड अशी, म्हणजे नाही का थकवा, आणि अशी नुसतं झोपूशी वाटायला लागलं. आज साहेबांना आवडतं शाक भाजी करायचं म्हणून वाटण वाटले. म्हटलं आता सकाळीच वाटून ठेवले की बरं, ते संध्याकाळी खूप राडा होतो, मग तेव्हा पाणी पण नसतं, म्हणून आताच करून ठेवलं, सगळं वाटण वाटून ठेवले. आणि काहीच आता काय आलं, एक काकू म्हणजे आमचं खूप ओळखीचे तिथं राहतात, आलते. इतका रडत होते, बाप रे, का मुलींना कळत नाही एवढं आपण ऐकतो, एवढं सगळं बघतोय. मला इतकं नवल वाटलं ना, खरंच ते काकूंकडे बघवत नव्हतं. आज आत्ता गेले, मला ब्लॉगमध्ये नाही घेऊ शकत ना अशा वेळी नाही का, पण त्या म्हटल्या मला बोल म्हणून वगैरे. म्हटलं काय बोलणार ना अशा मुलींना, जर का त्यांना कळतच नसेल आपण आज दुनियाभरचं ऐकतोय काय चाललंय. ती मुलगी मुसलमानचं आहे वाटतं, जातीवातीचं नाही आहे, पण चांगलं सांभाळलं तर ठीक आहे ना, असं त्यांचंही मत आहे. आणि बरोबर आहे, कुठल्या आईवडिलांना हेच वाटणार आहे, आता सगळं ऐकतं ते नाही का, काय चाललं आहे दुनियामध्ये म्हणून वगैरे. फक्त ती मामाच्या गावाला गेली वाटतं, म्हणजे सुट्टी आहे म्हणून. आणि ती पोरगी 12वीला का 13वीला तरी, आणि तिने त्या पोराशी म्हणजे 2-3 दिवस गावाला गेलेली मुलगी, 2-3 दिवसात प्रेम होतोय, लगेचच प्रेम पण झालं, ठीक आहे चल झालं तर झालं. 8 दिवसातच त्या पोरगाचं, म्हणजे 8 दिवसातच, 8 का 10-15 दिवसातच त्यांनी आईला सांगून गेली बाहेर की मी चालले मैत्रिणीबरोबर, आणि ती पोरगी लग्न लावूनच झाली, ते पण मुसलमानच्या पोराबरोबर. आणि ह्या लोकांनी नंतर चौकशी केलं त्या पोराचा कोण, आणि ती आई रडती, इतकी रडती आहे. ती पोरगीला पोलीस स्टेशनमध्ये गेलते ह्या लोक की बाबा पोरगीचं असं हे झालं म्हणून वगैरे. आणि मेन मुली तिथं उलटल्यावर कोण काय करणार ना, कानून तरी काय करणार आहे. आणि ती पोरगी स्पष्ट म्हटली पोलिसांसमोर, मी ओळखत नाही ह्यांना म्हणून वगैरे, हे मला त्रास देतात, ते मारहाण करतात ते, म्हणून मी माझे प्रेम आहे. आणि काय सांगितल्यावर पोलिसांना, आमचं 2-1 वर्षाचं प्रेम आहे, तर कोण काय करू शकणार आहे ना, सांगा ना. आणि मेन म्हणजे आता सगळं ऐकतं ते. आणि तो पोरगा वाटतं गुंड आहे असं काहीतरी, दारू पितो वगैरे असं. आणि ते पोरगं पहिलं पण काहीतरी लग्न केलेलं होतं वाटतं, आणि ते म्हणजे तिला सोडलं, 2 पोरं आहेत, ती पण पोरगी हिंदूच होती. म्हणजे काय रडत होती काकू आता, म्हणजे खूप वाईट वाटलं आहे ते. समोरच्याला बोलून काय उपयोग आहे, मेन मुलींचं चूक आहे. जर दुनियाभरचं तुम्ही सगळं ऐकताय, सगळं करताय, तरी तुम्ही अशी वागताय, मग ह्याच्यात चूक कोणाचं म्हणा, मुलींचंच आहे ना, हिंदू मुलींचंच चूक आहे ना, नाही का. ती गपगप राहायची, कोणाशी बोलत नव्हती वगैरे, असं काहीतरी असं करायची ती पोरगी. तरी ते काकू वगैरे बोलली, म्हणजे नाही का, कळूनच दिली नाही तिने पोरीने घरात. आणि अचानकच म्हटली आज जायचं मैत्रिणीकडे वगैरे, असं म्हणून वगैरे तिने आधीच सगळं तयारी केली तर त्यांची लग्नाचं वगैरे.
आणि आता बघा लग्न करून वगैरे मोकळे झाले. कानून पण म्हटले आणि ती पोरगी म्हटले जर का तुम्ही हे केलं तर मी आत्महत्या करेन. संपला विषय तिथं. मेन म्हणजे कालच काकू आहेत ते इथं शेजारची सोसायटीतच एक काकू आहेत. ते काकून म्हणजे अचानकच आम्हाला लिफ्टमध्ये भेटले. म्हणजे ती आजी म्हणजे ती बाईची पोरगी पण मी ओळखते त्या काकूंना. त्या काकूंच्या पोरगी पण असंच म्हटले आईला, मैत्रिणीच्या लग्नाला जाते म्हणून गेली आणि मुसलमानचं पोराशी लग्न करून आली. आणि बाप नाही कोणी नाही, आई इतकी गरीब आहे आणि पोरगं पण भाऊ इतका गरीब आहे. इतकं वाईट वाटलं ना. भाऊ नाही जर केलं ना तुम्ही खरंच त्या समोरच्या पोरांनी का नीट निभा बाबा हे करू शकतात. आणि लगेचच आणि सगळं ऐकतो ना आपण काय चालले, किती मुलींना काय काय करतात ते काय चाललंय आणि किती फसवी चालले. नका फसू हेही सांगतात ते. मी कालच्या पण त्या काकूंना म्हटलं मी आता हे तरी ह्यांची काकूंचं कसं बॅकग्राऊंड चांगलं आहे, सगळं घरातलं चांगलं आहे, खंबीरपणा उभा आहे त्यांची इथं. तरी त्या काकू म्हणतात मी सोडणारच नाही तिला आणणार म्हणून. हे बघा गाईस हे असं ना आज काय माहीत माझं चेहरा हे बघा असं थोडंसं म्हटलं असं फेस पॅक लावावं. बघते आज लावून फ्रेश वाटतं असं बरं वाटतं असं लावलं की. गाईस हे बघा झालं आता तोंड धुतले. फ्रेश वाटतं जरा असे लावले ना, जर काही लावले तर अशी फ्रेश वाटतात. अशी परिणिती संध्याकाळी परिणिती बघती आणि सकाळी छोटी भाऊ बघती आणि ते संपता 2-3 तास सकाळी तेच बघत असती. आत्ता संध्याकाळी पण झोपस्तवर हेच कार्यक्रम बघत असते. माझ्या आईचं हेच असं. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईस.